गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठीची लगबग सुरू आहे। पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत सगळेजण गणपती बाप्पाला आज निरोप देत आहेत। साश्रू नयनांनी हा निरोप दिला जाईल। एकंदरीत वाजत गाजत आज रस्त्यांवर मिरवणुका निघताना दिसतील। घरगुती गणपती बाप्पांचं सुद्धा त्याच उत्साहात विसर्जन होणार आहे। मुंबई पुण्यासह राज्यातल्या विविध मंडळांमधील गणरायांना निरोप देण्याची तयारी सध्या सुरू आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय लालबागच्या राजाच्या मंडपातली। आज लालबागच्या राजाला सुद्धा भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल। पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी घरबसल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याची ही संधी आहे। तुम्हाला प्रत्यक्ष जर राजाच्या दरबारात जाता आलं नसेल तर घरबसल्या पुढारी न्यूजच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा बाप्पाचं दर्शन घेऊ शकताय। मंडळाचे हे सगळे कार्यकर्ते आपण बघतोय ज्यांची लगबग सुरू आहे आता, कारण मागचे 9 दिवस सगळ्या आलेल्या गणेश भक्तांना दर्शन घेता यावं याच्यासाठी सगळे कार्यकर्ते राबत होते आणि आता आजचा शेवटचा दिवस आहे। आज बाप्पाला ते स्वतः भेटतायत, आशीर्वाद घेत आहेत। तर दुसरीकडचे दृश्य आहेत मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीची। तिथे सुद्धा ही भव्य दिव्य गणपती बाप्पाची मूर्ती होती, तिला सुद्धा आज निरोप दिला जाणार आहे। आणि विसर्जन मिरवणूक जेव्हा मुंबईमध्ये सुरू होईल तेव्हा सुरुवातीला मुंबईचा राजा हा मंडपातून बाहेर पडेल, त्यानंतर मागोमाग सगळे गणपती या बाप्पाच्या मागोमागच निघणार आहेत। सध्या ही दृश्य आपण बघतोय, तिथे सुद्धा विसर्जनाच्या दृष्टीने आता तयारी सुरू झाली आहे। सध्या मुंबईच्या राजाच्या दरबारातली सुद्धा दृश्य आपण दुसरीकडे बघतोय। विक्रांत, आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये विशेषतः अशा भव्य दिव्य गणपती बाप्पाच्या मूर्ती असणं, त्यांचं वाजत गाजत आगमन होणं आणि तितक्याच उत्साहात त्यांना निरोप दिला जाणं हे एक मोठे समारंभ असतात। त्याच्यासाठी फक्त मुंबईकर नाही तर संपूर्ण राज्यभरातले देशभरातले कदाचित नागरिक इथे येतात, भाविक इथे येतात आणि ह्या बाप्पाच्या मूर्ती बघणं, त्या वाजत गाजत त्याला निरोप देताना विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणं ही अत्यंत वर्षभरात खूप वाट पाहिली जाणारी गोष्ट असते अनेकांसाठी। प्रत्येक जण असतो, फक्त मुंबईच नाही तर मुंबई पुणे महाराष्ट्रभरात आपल्याला हा उत्साह पाहायला मिळतो। आणि पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना ज्यांना खरं तर या उत्साहाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होता येणार नाहीये त्यांना पुढारी न्यूजवर अगदी महाराष्ट्रभरातल्या जवळपास सगळ्या गणपतींची ही जी मिरवणूक आहे, जी वाजत गाजत उत्साहात निघणार आहे, ती पाहता येणार आहे। ही दृश्य आपण आत्ताची पाहतोय ती मुंबईच्या राजाची आहेत, गणेश गल्लीतील मुंबईचा राजा। आणि अगदी थोड्या वेळात इथं आरती सुद्धा सुरू होईल। रिद्धी, मला सांगायचं आहे की लालबाग परिसरातील किंवा गिरणगाव परिसरातील पहिला जो गणपती मिरवणुकीसाठी बाहेर निघतो विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी, तो मुंबईचा राजा असतो, गणेश गल्लीचा मुंबईचा राजा। अगदी थोड्या वेळात आरती सुरू होईल। आरती झाली की मग विसर्जनाची मिरवणूक ही मुंबईच्या राजाची सुरू होईल असं मला वाटतं। अगदी। आणि आता सध्या आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे तिथेच उपस्थित आहेत। शिल्पा, तुम्ही सध्या गणेश गल्लीच्या इथे आहात आणि काय नेमकं वातावरण पाहायला मिळतंय? थोड्याच वेळात आरती सुरू होईल, त्याचबरोबर भाविकांची सुद्धा गर्दी असेल, काय नेमकं घडतंय? शिल्पा, सध्या आता तुम्ही गणेश गल्लीच्या मंडपाच्या इथे आहात, काय नेमकं घडतंय? थोड्याच वेळात आरती सुरू होणार आहे असं कळतंय, कशी लगबग आहे? आज बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। गणेश गल्लीतील मुंबईचा राजा म्हणून ओळख असलेला हा गणेश गल्लीचा राजा मोठ्या थाटामाटात आगमन झालं होतं। 10 दिवस गणेश भक्तांनी मोठ्या मनोभावे पूजा केली। देशभरासह महाराष्ट्रातून इथे वेगवेगळे गणेश भक्त दाखल होऊन बाप्पाचं दर्शन घेत होते आणि बाप्पाची ही देखणी मूर्ती आपल्या मोबाईलमध्ये सेल्फीच्या रूपात कैद देखील केली होती। आणि आता थोड्याच वेळात या बाप्पाची आरती सुरू होणार आहे। आरती झाल्यानंतर या बाप्पाला विसर्जनासाठी गणेश गल्लीची जी गल्ली आहे त्या गल्लीतून विसर्जनाच्या दिशेने बाप्पाला घेऊन जाणार आहेत। मात्र सध्या आरतीला सुरुवात होणार आहे। आरतीला सुरू होण्यापूर्वीच आणि बाप्पाला निरोप देण्यापूर्वीच इथे भक्तांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे। ही भक्तांची मांदियाळी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि प्रत्येक जण बाप्पाचं हे देखणं रूप आपल्या मोबाईलमध्ये कैद करत असलेलं पाहायला मिळत आहे। रिद्धी, विशेष करून गणेश गल्लीचा हा राजा पहिल्यांदा बाहेर निघणार आहे विसर्जनासाठी आणि त्यानंतर मुंबईचे जे गणपती बाप्पा आहेत, लालबागचा राजा असेल किंवा इतर जे मोठ्या मंडळांचे बाप्पा आहेत, या गणेश गल्लीचा बाप्पा बाहेर निघाल्यानंतरच इतर गणपती बाप्पा विसर्जनासाठी बाहेर पडणार आहेत। मात्र पहिलाच विसर्जनासाठी जाणारा हा गणेश गल्लीचा राजा आहे आणि तो थोड्याच वेळात विसर्जनासाठी गणेश गल्लीच्या ह्या गल्लीतून बाहेर पडणार आहे। मात्र थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होणार आहे। अनेक गणेश भक्त आरतीसाठी इथे
एकवटलेले आहेत आणि गणपती बाप्पाच्या नावाचा जयघोष करत आहे. मुंबईच्या राजाचा विजय असो असा देखील ते जयघोष करत आहेत. आता सध्या अगदी काही क्षणात आरतीला सुरुवात होणार आहे रिद्धी, आणि पुढारी न्यूजच्या माध्यमातून, पुढारी चॅनलच्या माध्यमातून ही गणेश गल्लीच्या बाप्पाची, मुंबईच्या राजाची आरती आपण प्रेक्षकांना दाखवणार आहोत. अगदी काही क्षणात आरतीला सुरुवात होणार आहे. गणेश भक्त जे एकवटलेले आहेत, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकजण सेल्फी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र आता ह्या बाप्पाला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर होणार आहेत आणि बाप्पाची ही देखणी मूर्ती देखील, ज्या दिवशी आपण पहिल्या दिवशीपासून मूर्ती बघत होतो त्या दिवशीची मूर्ती आणि आजची मूर्ती, प्रचंड प्रमाणात ह्या मूर्तीमध्ये देखील फरक जाणवत आहे. कारण बाप्पाला देखील विसर्जनाला जाताना चेहऱ्यावर जो हावभाव आहे तो देखील वेगळा आपल्याला जाणवत आहे. आणि गणेश भक्तांमध्ये सध्या उत्साह जरी पाहायला मिळत असला तरी प्रत्येक गणेश भक्ताच्या मनामध्ये बाप्पाला निरोप देताना एक दुःखद अनुभव, दुःखद क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे. गौरी, खरंय शिल्पा, भक्तांमध्ये मोठा उत्साह आणि तितकाच भाऊकपणा सुद्धा पाहायला मिळतो. यानंतर आपण गिरगाव चौपाटीवर जाऊया, जिथे आपले प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कारण या सगळ्या उत्साहामध्ये महत्वाचा रोल असतो, महत्वाची भूमिका असते ती मुंबई पोलिसांची आणि प्रशासनाची. रिद्धेश, गिरगाव चौपाटीवर आज मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणरायाच्या मूर्ती येतील, घरगुती मूर्ती येतील. प्रशासन कशा प्रकारे सज्ज आहे, म्हणजे केवळ मुंबई पोलीसच नव्हे तर बृहन्मुंबई महानगरपालिका कशा प्रकारे सज्ज आहे? नक्कीच आपण पाहिलं तर महानगरपालिका आणि मुंबई पोलीस आजच्या दिवशी संपूर्णपणे जी सज्ज आहे ती झाली आहे. आपण आपल्या मागे पाहू शकतो, या संपूर्ण परिसरामध्ये जे बॅरिकेड्स आहेत ते लावण्यात आले आहे. त्याचबरोबर असे मोठमोठे स्टँड्स आहेत ते उभारण्यात, ज्यावरून जे मुंबई पोलीस असतील ते वरतून संपूर्ण ज्या परिसराकडे लक्ष ठेवतील. आपण जर पाहिलं तर या समोरून भागातून जे बाप्पांची जी एंट्री आहे ती होणार आहे. मग मोठमोठे गणपती असतील किंवा घरगुती गणपती असतील, या सर्वांची एंट्री याचबरोबर गिरगावच्या मेन गेटवरून आतमध्ये होणार. आणि इकडे मुंबई पोलिसांकडून जो नियंत्रण कक्ष आहे तो उभारण्यात आलाय, BMC कडून जो नियंत्रण कक्ष आहे तो उभारण्यात आलाय. संपूर्ण परिसरामध्ये हे लक्ष ठेवण्यासाठी जागोजागी असे मोठे मोठे स्टँड लावण्यात आले आणि त्या स्टँडवरती CCTV फुटेज देखील मुंबई पोलिसांकडून लावण्यात आले की या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहिलं लाखोच्या संख्येने जे भाविक आहेत ते येतात. कुठलीच अनुचित घटना घडू नये त्या अनुषंगाने संपूर्ण परिसरामध्ये CCTV असणार आहे. त्याचबरोबर दिवसभरामध्ये या परिसरामध्ये ड्रोन्स देखील आहेत जे फिरणार आहेत, ते पूर्ण या संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवून असतील. दुसरीकडे आपण पाहिलं तर पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. बरेचसे जे घरगुती गणपती आहेत ते त्यांच्या जे भाविक आहेत ते त्यांच्या गाडीतून येतात आणि आतमध्ये आल्यानंतर त्यांच्या पार्किंगची व्यवस्था देखील प्रशासनाकडून करण्यात आली आहे. A1, A2 असे A3 असे 3 पार्किंगचे स्पॉट्स आहेत जे पालिकेकडून उभारण्यात आले आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं छोट्या गणपतीसाठी जे कृत्रिम तलाव आहे त्याची देखील इकडे उभारण्यात करण्यात आली आहे. संध्याकाळची वेळ असते, भरतीची वेळ असते, त्यावेळी भाविकांना आतमध्ये न सोडता हे जे कृत्रिम तलाव उभारण्यात आले त्यामध्ये आपण जे बाप्पांचं जे विसर्जन तेच करू शकतो. त्याबरोबर दुसरीकडे पाहिलं जी कचराची पेटी आहे, जो आपला जो गणपती बाप्पांचा जो हार, फुलं असतील व इतर काही सामग्री असतील तो समुद्रामध्ये न टाकता जो कळस बनवण्यात आले त्यामध्ये टाकावा असा आवाहन देखील पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे पाहिलं या दिवसभरामध्ये आजच्या दिवसामध्ये लाखोच्या संख्येने जे भाविक असतील ते इकडे उपस्थित असतील आणि त्या अनुषंगाने संपूर्ण मुंबई पोलीस असेल, पालिका प्रशासन असेल, त्या सर्वांनी आवाहन केलं आहे की कुठलीही अनुचित घटना त्या अनुषंगाने तुम्ही तयारी करावी. त्याचबरोबर पाहिलं की तुम्ही स्वतःची काळजी घ्यावी, स्वतःची महत्त्वपूर्ण गोष्टीची काळजी घ्यावी. कारण पाहिलं गर्दी असल्यामुळे गर्दीचा फायदा घेत अनेक चोर असतील ते आपला मोबाईल असतील किंवा किमती गोष्ट असतील ते देखील चोरू शकतात आणि ती कुठलीच किमती गोष्ट या परिसरात तुम्ही जर संध्याकाळी येत असाल हे आणू नये असं आवाहन देखील मुंबई पोलीस आणि पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. एकंदरीत सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतलेली आहेच. नुकतंच तुम्ही दृश्यांमध्ये सुद्धा दाखवलं काही अगदी हलक्या प्रमाणात पण पाऊस सुद्धा पडायची सुरुवात झाली आहे. त्या दृष्टीने सुद्धा कशी नेमकी सुरक्षा ठेवली जाते हे पाहावं लागेल. दिवसभरात तुमच्याकडून अपडेट्स घेऊच. मी आता थेट पुण्यात जाते. प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेलेत. ज्ञानेश्वर, दगडूशेठ गणपती बाप्पाची कशा पद्धतीची मिरवणूक निघणार आहे, काय नेमकं वातावरण आहे हे तुम्ही मगाशी आम्हाला सांगितलं, पण मानाचे 5 गणपती पुण्यातून आज जेव्हा निघतील तेव्हा त्याचा सुद्धा वेगळा थाट असणार आहे. कारण दरवर्षी वेगळी थीम असते, वेगळा रथ तिथं सजवला जातो. या 5 गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीचं काय यंदाचं वैशिष्ट्य? बरोबर आहे, दरवर्षी जे मानाचे 5 गणपती आहेत ते रांगेत लागतात. मंडई परिसरातून जेव्हा पूजा होते, पालकमंत्री या पूजेसाठी उपस्थित असतात. शहरातले नेते आणि सगळे जे मानाचे 5 गणपती आहेत ते रांगेत जेव्हा लागतात, पूजा जेव्हा होते, नारळ जेव्हा फुटतो
तेव्हा ही विसर्जन मिरवणूक सुरू होते। साधारणपणे 9-9:30च्या दरम्यान पहिला जो मानाचा गणपती आहे तो रांगेत लागायला सुरुवात होईल आणि त्यानंतर जे कसबा मानाचा जो पहिला गणपती आहे तो रांगेत लागायला सुरुवात होईल आणि त्यानंतर जे मानाचे 4 गणपती आहेत ते एका पाठोपाठ एक रांगेत लागतील आणि नंतर जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती आहेत ते रांगेत लागतात आणि ही विसर्जन मिरवणूक जी आहे ती सुरू होत असते। आता मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरामध्ये आहे आणि माझ्या पाठीमागे जो रथ आपण पाहतो आहोत श्री उमांग मलज रथ, या भव्य अशा रथातून श्रीमंत दगडूशेठ बाप्पाचा विसर्जनाचा जो प्रवास आहे तो सुरू होणार आहे। विसर्जन मिरवणूक या रथातून दगडूशेठ गणपती बाप्पाची सुरू होणार आहे। खरं म्हणजे 10 दिवस मोठ्या जल्लोषात बाप्पाचं स्वागत ज्या पद्धतीने झालं तितक्याच मोठ्या उत्साहानं तितक्याच भव्य तयारीनं ही जी विसर्जन मिरवणूक आहे ती या ठिकाणी होत असते। आपण पाहिलं की पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीचा सगळ्यात महत्त्वाचा विषय जो राहतो तो म्हणजे आकर्षक अशा विद्युत रोषणाईचा। या रथाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली असते आणि आकर्षक दिव्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं सजवलेले हे जे रथ असतात ते विसर्जन मिरवणुकीमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असतात आणि याच भव्य अशा रथातून दगडूशेठ बाप्पाची जी विसर्जन मिरवणूक आहे ती आपल्याला 4 वाजता सुरू झाल्याचं यावेळी पाहायला मिळेल। मागच्या वर्षी देखील साधारणपणे 4च्या दरम्यान ही विसर्जन मिरवणूक सुरू झालेली होती। याही वर्षी 4 वाजता दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू होईल अशा पद्धतीची माहिती आहे आणि आपण पाहतो लक्ष्मी रस्त्यावर जी मोठी धूम असते, ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीच्या रांगा असतात त्या आपल्याला पाहायला मिळतात आणि दिवसभर रात्रभर पुण्यात मोठी गर्दी विसर्जन मिरवणुकीच्या निमित्तानं अनुभवायला मिळत असते आणि जगभरातून ही सगळी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लोक जे आहेत भाविक जे आहेत ते गर्दी करताना पाहायला मिळतात। खरं आहे ज्ञानेश्वर, खरं तर पुण्यातला उत्साह आपण पाहतोय, मुंबईतला उत्साह आपण पाहतोय। पुन्हा एकदा आपण मुंबईकडे येऊया। मात्र त्यापूर्वी मुंबईतील काही महत्त्वाच्या गणरायांच्या ज्या विसर्जन मिरवणुका आहेत त्या कोणत्या क्रमाने निघतात ते एकदा सांगूया रिद्धी, कारण मुंबईकरांना मुंबईतील जे गणेश भक्त आहेत त्यांना हे जाणून घ्यायचं असतं। तर सर्वात आधी मी जसं म्हटलं मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू होते, त्यानंतर राजा तेजुकायाचा, त्यानंतर लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू होते, त्यानंतर परळमध्ये असलेला नरे पार्कचा राजा आणि मग चिंचपोकळीचा चिंतामणी। अशा प्रकारे या क्रमानं मुंबईतील जे मानाचे गणपती आहेत त्यांची विसर्जन मिरवणूक सुरू होते। मुंबईमध्ये आपण येऊया, लालबाग परिसरातून आपले प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजय, खरं तर तुम्ही लालबागचा राजा या गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाच्या बाहेरच्या परिसरात आहात। दरवर्षी विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वी सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते, आजची नेमकी काय परिस्थिती? जसं तू म्हणालास की दरवर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळेस आधीपासूनच जे ती परिसर जो आहे तो गजबजलेला पाहायला मिळतोय। मी सध्या लालबागच्या राजाच्या परिसराबाहेर पाहू शकतोस तू भाविक भक्तगण जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे। त्याच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी 10 दिवस या संपूर्ण भक्तगणाने या बाप्पाची सेवा केली होती आणि आता विसर्जनासाठी हा मुंबईकर जो आहे तो या लालबागच्या रस्त्यावर सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की लालबागच्या राजासाठीचं एक विशेष आकर्षण आणि एक विशेष उत्सव आनंद जो आहे तो पाहायला मिळतो आणि आज पुन्हा एकदा तरुणाई जी आहे ती या ठिकाणी जे आहे ते पांढरे सदरे कुर्ते जे आहेत ते घालून या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळते। काही वेळातच म्हणजे एखाद्या 10:30 वाजता जी आहे ती बाप्पाची आरती जी आहे ती सुरू होईल आणि त्याच्यानंतर 11 ते 11:15च्या दरम्यान बाप्पाची मूर्ती जी आहे ती मिरवणूक जी आहे ती विसर्जनासाठी सुरू होईल। त्याआधी जे पारंपरिक कोळी पूजा आरती आहे ती होईल आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण परिसर जो आहे तो लालबागच्या राजाचा विजय असो अशा जयघोषाने जो आहे तो दुमदुमलेला आपल्याला पाहायला मिळेल। आता मोठ्या प्रमाणात तरुणाई मंडळी जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। लालबागच्या राजाचा दर्शनाचा गेट आपण जर पाहिला तर आजही तो देखावा तेवढाच फुलून पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो। सध्या आतमध्ये घेतलं जात नाहीये कारण की आतमधला परिसर जो आहे तो आता गर्दीने गजबजलेला। या आधी सुद्धा आपण जर पाहिलं तर आतमधून वार्तांकन केलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर ह्याच रस्त्याने जे ती ह्या संपूर्ण मुंबईतल्या महत्त्वाच्या गणरायांचं विसर्जनाची मिरवणूक जे ती निघताना पाहायला मिळणार आहे। लालबागचा राजा ह्या ठिकाणाहून निघाला की पुढून जाऊन जर पाहिलं तर पुढचा जो टर्न आहे तिथून तो पुन्हा एकदा मागच्या बाजूला वळेल, पुढच्या मागच्या बाजूला वळून तो करी रोडच्या दिशेने जाईल। करी रोडच्या सिग्नलवरून तो पुन्हा एकदा मुंबईच्या राजाचा जो मंडप आहे त्या ठिकाणी जाईल आणि त्यानंतर
मुंबईचा राजा जो आहे तो पुढे येईल आणि त्याच्या मागोमाग लालबागच्या राजाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल. असेच तेजुकायाचा गणपती असो, नरेपारचा राजा असो, या सगळ्या गणरायांचं विसर्जन मिरवणूक जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल. पण सध्या आता लालबागच्या राजाच्या मंडपाच्या बाहेर किंवा मग या संपूर्ण परळ लालबाग परिसरात पांढरे कुर्ते, पांढरे सदरे घालून जी आहे ती तरुणाई आता या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण भाविक भक्तगणांना एक विशेष आकर्षण जे ते लालबागच्या राजाचं असतं आणि त्यासाठीच आता ही मंडळी सुद्धा या ठिकाणी यायला पाहायला मिळते. त्यामुळे यंदा जर आपण पाहिलं तर एकीकडे तरुणाई जी आहे ती मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळते, तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाने सुद्धा विशेष खबरदारी जी आहे त्या सगळ्यात पूर्ण 10 दिवसात जे घेतलेले आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकाचौकात विशेष पोलीस रक्षक पथक जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या प्रत्येकाकडून वेगवेगळ्या निगराणीवर लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. मी ज्या माध्यमांच्या स्टँडवर उभा आहे याच्या बाजूला जे ते दोन्ही उजव्या आणि डाव्या हाताला जे ते पोलिसांचे एकंदरीत स्टँड आहे, तिथून वॉचडॉग सारखी भूमिका जी आहे ती पोलिसांकडून घेतली जाते. कुठलीही एकंदरीत अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सुद्धा तैनात जे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मी ही दृश्य जी आहेत ती दाखवत आहे विक्रांत. खरं तर आपण जर पाहिलं तर बॅरिगेडच्या समोर मोठ्या प्रमाणात ही तरुण मंडळी जी आहे ती उभी राहिलेली पाहायला मिळते. त्यांना सगळ्यांना आतमध्ये जायचं, कारण की शेवटची आरती जी आहे ती आज पार पडणार आणि या आरतीसाठी प्रत्येक भक्तगणाच्या मनात जे आहे तो एकंदरीत उत्साह आहे आणि त्या उत्साहात सामील होण्यासाठी जे त्या सगळ्या भक्तगणांना बाप्पाच्या चरणी पुन्हा एकदा आतमध्ये जायचं, बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि त्यासाठी ही सगळी मंडळी जी आहे ती या ठिकाणी उपस्थित झालेली आपल्याला पाहायला मिळते. काही कारणास्तव त्यांना आत सोडण्यात येत नाहीये, गर्दीचा भाग आहे आणि त्यामुळे आता ही सगळी मंडळी आपण जर पाहिलं तर तरुणांसोबतच महिला सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेला पाहायला मिळतात. त्यामुळे हा संपूर्ण लालबागच्या राजाच्या मिरवणुकीचा, विसर्जन मिरवणुकीचा उत्साह जो आहे तो आज सकाळी 7 वाजल्यापासूनच आपल्याला पाहायला मिळते. मागचे 10 दिवस याच भागात मोठ्या प्रमाणात भाविक भक्तगणांकडून गर्दी जी आहे ती जमा झाली होती. दर्शनासाठी असेल, मुख दर्शनाची रांग असो, नवसाची रांग असो. खरं आहे अजय, खरं तर प्रत्येक दृश्यामधून मुंबईकरांमध्ये, गणेश भक्तांमध्ये नेमका किती उत्साह आहे हे आमच्यापर्यंत पोहोचतंय. धन्यवाद, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्यासाठी. तर या दोनही ठिकाणच्या म्हणजे अगदी गणेश गल्ली असेल, लालबागचा राजा असेल किंवा मग राज्यभरातील सर्वच गणेशोत्सवांच्या मिरवणुकीकडे, गणरायाच्या विसर्जनाच्या मिरवणुकांकडे आपलं लक्ष असंच असणार आहे.